मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या स्पोकन इंग्लिश कोर्समध्ये, ज्या ठिकाणी आपण आत्तापर्यंत 2 व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की वाक्यामध्ये सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब कसे शोधायचे, तसेच प्रोनाउन्स काय असतात हे आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण कॅन हा टॉपिक शिकायला सुरुवात केली. म्हणजे दिवसभरामध्ये आपण जे वाक्य बोलतो त्याच्यामधील असे वाक्य की ज्यांच्या शेवटी शकतो, शक्ती, शकते अशा प्रकारचा उच्चार येतो, त्या वाक्यांना इंग्लिशमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं हे पाहिलं. मित्रांनो, लक्षात ठेवा, आपण 6 प्रकारचे वाक्य पाहिले. म्हणजे एक वाक्य जर तुम्हाला मराठीमध्ये दिलं असेल तर ते आधी मराठीमध्ये 6 प्रकारे, त्याच्यापासून प्रश्न कसा विचारायचा, ते वाक्य नकारार्थी कसं बनवायचं, त्या वाक्याला WH शब्दाचा वापर करून प्रश्न कसा बनवायचा हे आपण त्या ठिकाणी पाहिलं. जसं की बघा, या ठिकाणी आणखीन एकदा मी तुमच्या सरावासाठी सांगतो, कारण ते खूप महत्त्वाचं आहे. ते वाक्य कशा प्रकारचे असतात हे तुम्हाला माहिती पाहिजेत. कॅन हा टॉपिक आपण आणि त्याच्यामधले होकारार्थी वाक्य पाहिलेत. ठीक आहे, तर त्याच्या पुढचे जे वाक्य आहेत ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. लक्षात ठेवा, होकारार्थी वाक्य ज्याला इंग्लिशमध्ये आपण काय म्हणतो, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. काय म्हणतो? अफर्मेटिव्ह. बघा, लिहून देतो त्या या ठिकाणी, अफर्मेटिव्ह सेंटेन्स. हे लक्षात ठेवा. ठीक आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स हे तुम्हाला माहीत असायला हवं. तसंच दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य बघा, होकारार्थी वाक्य, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, हे साधं वाक्य असतं ना, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा नकार असतो ना कोणत्याही प्रकारचा प्रश्न विचारलेला असतो. दुसरं आहे प्रश्नार्थी वाक्य, ज्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, सेंटेन्स येस लिहितो फक्त. त्याच्यानंतर आहे नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य याला म्हटलं जातं निगेटिव्ह सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, हे तुम्हाला आपण एक एक वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं हे आपण पाहणारच आहोत. त्याच्यानंतर चौथं आहे नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य, ज्याला काय म्हटलं जातं, निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह आणि सेंटेन्स. निगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. पाचवं आहे WH प्रश्नार्थी वाक्य. WH प्रश्नार्थी वाक्य, याच्यामध्ये कशा प्रकारचे वाक्य असतात आपण पाहिलं की काही असे शब्द आहेत जे ज्यांचा वापर आपण प्रश्न विचारण्यासाठी करतो. काय, कुठे, केव्हा, कसा, कोणता. तर यांचा वापर करून जर प्रश्न विचारला असेल तर ते WH प्रश्नार्थी वाक्य याच्यामध्ये येतं. ठीक आहे, WH प्रश्नार्थी वाक्य म्हणजे WH इंटरोगेटिव्ह आणि सेंटेन्स. ठीक आहे, आणि सहावं आहे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे, WH नेगेटिव्ह इंटरोगेटिव्ह सेंटेन्स अशा प्रकारे. ठीक आहे, तेच वाक्य असतं, फक्त नकार लावलेलं असतं. तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आपण काय पाहिलं, कॅन हा टॉपिक पाहतोय. आता कॅन ह्या टॉपिकमध्ये आपण काय केलं बघा, या ठिकाणी एक वाक्य घेऊन 6 प्रकारे बनवूया आणि त्याच्यानंतर जे राहिलेले होते आपण होकारार्थी वाक्य फक्त ट्रान्सलेट केलं. राहिलेल्या वाक्यांना कसं ट्रान्सलेट करायचं कॅन या टॉपिकमध्ये ते पाहूया. ठीक आहे, कॅनमधलंच वाक्य घेतो बघा. राम पोहू शकतो हे वाक्य आहे. ठीक आहे, या ठिकाणी शकतो, शक्ती, शकते याच्यावरून पण तुम्ही ओळखू शकता की कॅनमधलं वाक्य आहे. किंवा राम एखादं काम करू शकतो, त्याच्यामध्ये ती कॅपॅसिटी आहे हे दाखवण्यासाठी पण आपण याचा वापर करतो. ठीक आहे, कॅनचा. कसल्या प्रकारचं वाक्य आहे, होकारार्थी प्रकारचं. इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना तुम्ही काय करणार हे आपण पाहिले. ठीक आहे, त्याच्या आधी ह्यालाच फक्त 6 प्रकारे बनवूया. आता ज्यावेळेस आपण हे होकारार्थी झालं, कोणतं, राम पोहू शकतो. आता प्रश्नार्थी बनवताना काय करणार, याच्या शेवटी का लावणार. राम पोहू शकतो का. पोहू शकतो का. ठीक आहे, आणि प्रश्न लावला. कसला, साधा प्रश्न, ज्याचा ज्याचं उत्तर जे आहे तुम्हाला हो किंवा नाही अशा शब्दात द्यायचं असतं. तिसरं आहे नकारार्थी. राम पोहू शकत नाही. पोहू शकत नाही, नकारार्थी झालं. त्याच्यानंतर ह्यालाच शेवटी का लावून प्रश्न विचारला जातो. राम पोहू शकत नाही का. नाही का. राम पोहू शकत नाही का. आता पाचवं, कोणत्याही शब्दाचा वापर करून तुम्ही WH प्रश्न विचारू शकता. का, कोठे, केव्हा, कसा हे शब्द जे आपण पाहिलेत ते. जसं की राम कोठे पोहू शकतो. ठीक आहे, राम कोठे पोहू शकतो. कसल्या प्रकारचं झालं हे
5व्या प्रकारचं वाक्य झालं WH प्रश्नार्थी वाक्य. WH शब्दाचा वापर करून प्रश्न विचारलेला आहे. आणि 6वा राम का पोहू शकत नाही. शकत नाही याला हा पण प्रश्न झाला. याच्यामध्ये नकार पण आलाय आणि WH शब्दाचा वापर करून पण प्रश्न विचारलाय. म्हणजे WH नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य झालं. हे तुम्हाला आधी सांगता आलं पाहिजे व्यवस्थितपणे. एक वाक्य 6 प्रकारे ते बनवता आलं पाहिजे. त्याच्यानंतर येतो विषय तो ट्रान्सलेट करायचा. आता आपण पाहिलं की होकारार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं कॅन या टॉपिकमध्ये. ठीक आहे, हे वाक्य कशातले आहेत कॅन या टॉपिकमधले आहेत. तर बघा आपण पहिलं शिकलो होतो होकारार्थी वाक्य. काय शिकलो होतो होकारार्थी वाक्य. होकारार्थी वाक्य कॅन टॉपिकबद्दलच बोलतोय मी. होकारार्थी वाक्य म्हणजे अफर्मेटिव्ह सेंटेन्स. हे वाक्य ट्रान्सलेट करताना तुम्हाला सुरुवातीला काय करणार सब्जेक्ट लिहिणार, त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स आहे. हेच वाक्य राम पोहू शकतो. राम पोहू शकतो. शकतो काय केलं तर आपण या ठिकाणी सुरुवातीला राम सब्जेक्ट म्हणून सब्जेक्ट ऑब्जेक्टवर वाक्यात कसे शोधायचे आपण पहिल्याच व्हिडिओमध्ये पाहिलं. ठीक आहे, त्याच्यानंतर काय कॅन आणि पोहणे म्हणजे स्विम. ठीक आहे असं. आता यालाच आपण शेवटी का लावून प्रश्न विचारायचा आहे. ठीक आहे, त्याला काय म्हणणार आपण हे वाक्याचा दुसरा प्रकार जे आज आपण शिकणार आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्नार्थी वाक्य म्हणजे साधा प्रश्नार्थी वाक्य. त्याला इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, साधं प्रश्नार्थी वाक्य. कसं राम राम पोहू शकतो का. राम पोहू शकतो का. ठीक आहे, काय करणार फक्त बघा ह्याचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. फक्त जे कॅन आहे ह्याला सुरुवातीला लिहिणार तुम्ही. म्हणजे सुरुवातीला काय येणार कॅन. ठीक आहे, त्याच्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स म्हणजे उरलेलं वाक्य आणि प्रश्नचिन्ह. म्हणजे या ठिकाणी कॅन लिहिलं तुम्ही कॅन लिहिलं. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय राम. राम नावाचं पहिलं अक्षर कॅपिटलमध्ये काढायचं हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, कॅन राम स्विम. राम पोहू शकतो का. ठीक आहे, कसला वाक्य झालं प्रश्नार्थी वाक्य ज्याचं उत्तर तुम्हाला हो किंवा नाही असे शब्द द्यायचे फक्त. ठीक आहे, पुढे बघा तू इंग्रजी बोलू शकतो का. बोलू शकतो का. ठीक आहे, शकतो मधलंच वाक्य आहे. कॅन या टॉपिक मधलंच वाक्य आहे. शेवटी का लावून प्रश्न विचारला आहे. ट्रान्सलेट करताना तुम्हाला सुरुवातीला कॅन लिहायचे. कॅन लिहिणार तुम्ही कॅन, त्याच्यानंतर काय करणार सब्जेक्ट लिहिणार. ठीक आहे, फॉर्म्युला पाहायचं, फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. सब्जेक्ट काय तू म्हणजेच काय यू, कॅन यू. त्याच्यानंतर बोलणे म्हणजे स्पीक आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश. ठीक आहे, कॅन यू स्पीक इंग्लिश आणि प्रश्नचिन्ह अशा प्रकारे. ठीक आहे, आणखीन 2-3 वाक्य घेऊया याच्यावरती. तुझी आई केक बनवू शकते का. शकते का. तुझी आई केक बनवू शकते का अशा प्रकारचा प्रश्न आहे. कॅनचा वापर करून तुम्ही प्रश्न विचारला आहे. ठीक आहे, म्हणजे शकते शकतो शकते असं शेवटी आलं आहे. काय करणार तुम्ही सुरुवातीला कॅन लिहिणार कॅन. त्याच्यानंतर सब्जेक्ट काय तुझी आई आहे. नुसतं आई आहे का या ठिकाणी नाही, तुझी आई म्हणजे कॅन युअर मदर. ठीक आहे, युअर काय पॉझिटिव्ह प्रोनाउन आपण पाहिले. ठीक आहे, पहिल्याच व्हिडिओमध्ये कॅन युअर मदर. त्याच्यानंतर काय करणार बघा कॅन लिहिलं सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट लिहिलं युअर मदर, त्याच्यानंतर क्रियापद या ठिकाणी बनवणे. ठीक आहे, बनवणे म्हणजे काय मेक. कॅन युअर मदर मेक आणि केकसाठी काय करणार तुम्ही अ केक असं लिहिणार. ठीक आहे, अ केक आणि प्रश्नचिन्ह हे लक्षात ठेवा. अ केक आणि काय येणार प्रश्नचिन्ह. ठीक आहे, हे पण. आता पाहूया नकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. आता बघा कॅन मधले तिसऱ्या प्रकारचे वाक्य. कसली वाक्य नकारार्थी वाक्य. नकारार्थी वाक्य याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे, निगेटिव्ह सेंटेन्स. ठीक आहे,
काय येणार बघा, ह्याच वाक्याला तुम्हाला नकारार्थी बनवायचे. जसं की पहिलं वाक्य होतं राम पोहू शकतो, आपण त्याच्यानंतर त्याला राम पोहू शकतो का शेवटी का लावून प्रश्न विचारला. आता त्यालाच आपण असं करणार, राम पोहू शकत नाही. राम पोहू शकत नाही. राम पोहू शकत नाही. ठीक आहे, नकारार्थी वाक्य आहे. हे वाक्य ट्रान्सलेट करताना किंवा नकारार्थी वाक्य कोणत्याही टॉपिकमधलं असेल ते ट्रान्सलेट करताना 3 नंबरला नॉट लावायचं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, फॉर्म्युला बघा. नकारार्थी वाक्य ट्रान्सलेट करण्यासाठी या ठिकाणी आधी लिहून देतो. बघा, सुरुवातीला काय करणार तुम्ही, सब्जेक्ट लिहिणार. काय करणार, सब्जेक्ट लिहिणार, त्याच्यानंतर कॅन लिहिणार, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप लिहिणार, ऑब्जेक्ट लिहिणार आणि रिमाइनिंग सेंटेन्स लिहिणार. ठीक आहे, सॉरी, या ठिकाणी बघा नॉट लावायचं आहे तुम्हाला. हे होकारार्थी वाक्यासाठी झालं फॉर्म्युला. या ठिकाणी प्लस नॉट जोडायचे. ठीक आहे, नॉट आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, या ठिकाणी नॉट लिहितोय बघा मी. ठीक आहे, किंवा तुम्ही असं पण लिहू शकता, सुरुवातीला तुम्ही सब्जेक्ट लिहिलं, त्याच्यानंतर काय केलं, कॅन आणि नॉट याला एकत्र करून कांट असं लिहिलं, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, ऑब्जेक्ट आणि रिमाइनिंग सेंटेन्स अशा प्रकारे. ठीक आहे, कॅन आणि नॉट याला वेगवेगळं लिहिलं तर कॅन नॉट असं लिहू शकता किंवा एकत्र लिहिलं तर कांट असं लिहू शकता. ठीक आहे, दोन्ही प्रकारे तुम्ही वापरू शकता, लक्षात ठेवा. वाक्य ट्रान्सलेट करून बघूया. राम पोहू शकत नाही, सब्जेक्ट म्हणून सुरुवातीला राम लिहिलं, त्याच्यानंतर काय करणार तुम्ही, कॅन, त्याच्यानंतर 3 नंबरला नॉट, त्याच्यानंतर पोहणे म्हणजे स्विम. कॅन, राम कॅन नॉट स्विम. ठीक आहे, नकारार्थी वाक्य ट्रान्सलेट केलं. किंवा असं पण म्हणू शकता, राम कांट स्विम. राम पोहू शकत नाही. ठीक आहे, हे वाक्य नकारार्थी वाक्य कसं ट्रान्सलेट करायचं आपण पाहिलं. त्याच्यानंतर दुसरं वाक्य आहे, आपण काय पाहिलं, तू इंग्रजी बोलू शकतो का. त्यालाच कसं करणार तुम्ही, तू इंग्रजी बोलू शकत नाही. शकत नाही. ठीक आहे, काय करणार, सुरुवातीला सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणून काय लिहिणार तुम्ही, यू. ठीक आहे, यू, त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर नॉट, यू कॅन नॉट, त्याच्यानंतर क्रियापद लिहायचे तुम्हाला. क्रियापद काय, बोलणे म्हणजे स्पीक, आणि त्याच्यानंतर इंग्रजी म्हणजे इंग्लिश. ठीक आहे, यू कॅन नॉट स्पीक इंग्लिश किंवा यू कांट स्पीक इंग्लिश, दोन्ही प्रकारे लक्षात ठेवा. ठीक आहे, तिसरं वाक्य बघा. तिसरं वाक्य काय होतं, तुझी आई केक बनवू शकते का. तर या ठिकाणी याचं नकारार्थी वाक्य. ठीक आहे, तुझी आई केक बनवू शकत नाही. केक बनवू शकत नाही. तुझी आई केक बनवू शकत नाही. कसलं वाक्य झालं, हे नकारार्थी वाक्य. ठीक आहे, होकारार्थी वाक्य कसं तयार करणार, तुझी आई केक बनवू शकते, त्याच्यानंतर त्याला प्रश्नार्थी वाक्य, तुझी आई केक बनवू शकते का, आणि नकारार्थी वाक्य, तुझी आई केक बनवू शकत नाही. अशा प्रकारे वाक्य ट्रान्सलेट करताना काय करणार, तुझी आई म्हणजे काय, युअर मदर. युअर मदर, त्याच्यानंतर कॅन, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापद काय, बनवू म्हणजेच बनवणे म्हणजेच मेक. युअर मदर कॅन नॉट मेक आणि अ केक. तुझी आई केक बनवू शकत नाही किंवा युअर मदर कांट मेक अ केक. ठीक आहे, कांट वापरू शकता तुम्ही. ठीक आहे, या ठिकाणी लिहितो बघा असं, कांट. ठीक आहे, ह्याच्या जागेला तुमच्या मर्जीने काय वापरायचं ते वापरा. तर हे तुम्हाला समजलं. आपण आत्तापर्यंत काय काय पाहिलं मित्रांनो, बघा एकदा सराव बघा. पहिला व्हिडिओ आपण बनवला, याच्यामध्ये वाक्यातले सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब कसे शोधायचे हे पाहिले. त्याच वाक्यामध्ये आपण दुसरा पॉईंट पाहिला, तो पाहिला प्रोनाउन्स. प्रोनाउन्स काय काय असतात, ठीक आहे, कशामुळे वापरले जातात, कोणकोणते आहेत हे पाहिलं. त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ बनवला कॅन या टॉपिकमध्ये. दिवसभरामध्ये आपण जे वाक्य बोलतो त्याच्यामधले असे वाक्य की ज्यांच्या शेवटी शकतो, शक्ती, शकते अशा प्रकारचा उच्चार आपल्याला पाहायला भेटतो, ते वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे हे आपण पाहिले. त्याच्यामधले होकारार्थी वाक्य कॅन या टॉपिकमधले कसे ट्रान्सलेट करायचे हे पाहिले. आज आपण तिसरा व्हिडिओ बनवला, याच्यामधले कॅन या टॉपिकमध्ये, या व्हिडिओमध्ये आपण कॅन या टॉपिकमधले कोणते वाक्य, प्रश्नार्थी वाक्य, साधे प्रश्नार्थी वाक्य ज्याच्या शेवटी का लावून प्रश्न विचारला जातो, ते वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे ते पाहिले, प्रश्नार्थी वाक्य. आणि यामध्ये आपण काय पाहिले, नकारार्थी वाक्य कसे ट्रान्सलेट करायचे. ठीक आहे, नकारार्थी वाक्य. तर इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल.
या ठिकाणी बघा मित्रांनो, सरावासाठी आपण काही उदाहरणं देतोय जे की तुमचे प्रश्नार्थी आणि नकारार्थी वाक्य याच्यावरती आहेत. मित्रांनो लक्षात ठेवा, आपण काय करणार आहे, कॅन हा टॉपिक पूर्णपणे शिकल्यानंतर आपण एक मोठा व्हिडिओ बनवणार, एक तासाचा पाऊण तासाचा व्हिडिओ आपण बनवू त्या ठिकाणी, ज्यामध्ये आपल्याला कॅन या टॉपिकमधले सर्व प्रकारचे वाक्य एकत्र कसे ट्रान्सलेट करायचे ते आपण त्या ठिकाणी सराव करून घेऊया. ठीक आहे. अनेक प्रकारचे वेगवेगळे वाक्य, अगदी छोट्यापासून मोठ्या प्रकारची वाक्य, जेणेकरून त्या टॉपिकवरती कोणत्याही प्रकारचं कसंही वाक्य आलं तरी तुम्हाला ते सहजपणे बोलता येईल किंवा ट्रान्सलेट करता येईल. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि मित्रांमध्ये शेअरसुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग.